श्री आनंद संपत्ती कोळेकर सर हे प्रथमतः भालीवडी तालुका कर्जत या ठिकाणी आपल्या सेवेला सुरुवात केलेली आहे। त्या ठिकाणी 5 वर्ष सेवा झाल्यानंतर ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी राजपूर या शाळेवर सलग 13 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिलेली आहे। यानंतर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगी आणि त्यानंतर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सवतगव्हाण वटगी सवतगव्हाण असा त्यांचा प्रवास त्यांच्या सेवेमध्ये अखंडपणे चालू होता। आज प्राथमिक शिक्षक म्हणून लागलेले सन्माननीय आनंद संपत्ती कोळेकर सर हे त्यांच्या जीवनामध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या नंतर माध्यमिक शिक्षक अशा प्रमोशनने त्यांची बढती होऊन ते आज माध्यमिक शिक्षक या पदावरून सेवापूर्ती पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत। समन्वयाची भूमिका बजावणारे सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपले विद्यार्थी समजून त्यांचे समस्या त्यांचे कष्ट सहजपणे सोडवणारे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता कोणत्याही समस्यांची जागेवर उकल करणारे आणि आम्हाला आतापर्यंतच्या प्रकल्प अधिकाऱ्यामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचे प्रकल्प अधिकारी लाभलेले सर्व शिक्षकांमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्व कामकाज करणाऱ्या सर्वांच्या प्रत्येक समस्या जाणून घेणारे आपले प्रकल्प अधिकारी सन्माननीय धनंजय संपत्ती कोळेकर सर हे सेवानिवृत्त होत आहेत। त्या कार्यालयाचे प्रमुख शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सवतगव्हाणचे सन्माननीय मुख्याध्यापक उत्कृष्ट प्रशासन सांभाळून आपली शाळा नावलौकिकाला आणलेले सन्माननीय आदरणीय श्री अनारसे सर यांचं स्वागत आणि सत्कार शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगीचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री रोकडे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। यानंतर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होटगी या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक अतिशय विनम्र अतिशय शिस्तप्रिय असे असलेले आदरणीय श्री रोकडे सर यांचं स्वागत सन्माननीय श्री संपतरावजी तरंगे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। आपल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवणारे आपल्या प्रचंड अशा कामाच्या रूपातून सर्वांना मार्गदर्शन करणारे पटकी शाळेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय आदरणीय श्री संपतरावजी तरंगे सर यांचा सत्कार माननीय प्रकल्प अधिकारी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय झकाडे साहेब यांनी श्याम श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावा असं मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय श्री रामभाऊ धोत्रे सर सिक्युरिटी ऑफिसर हे सर्व कोळेकर सरांच्या इयत्ता 10वीच्या शिक्षक श्री मानव सर हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर कापड व्यापारी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणारे आपले इंगळे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सरांचे मेवणे सन्माननीय श्री बाळासाहेब गोरंगे हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्यांनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभवलेले आहे त्यांनी आपली सेवा केलेली आहे असे सन्माननीय श्री
हे सुद्धा आता या कार्यक्रमाचे निवेदन आहे. या जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलेले आपले सर्वांचे छोटे दादा जगू दादा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे आताच या ठिकाणी अतिशय धावपळ करून दगदग करून सुद्धा बाप्पाकडे असलेले त्यांचं ओढ लक्षात घेऊन कामाच्या व्यापातून वेळ काढून सन्माननीय शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरुडा तालुका जिल्हा धाराशिव येथून आताच या ठिकाणी आगमन झालेले सन्माननीय मुख्याध्यापक अतिशय शिस्त अतिशय धैर्य सम्राट असं त्यांना आपण म्हणतो असे आपले कोंढारे सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहेत. तर मी सन्माननीय तरंगे सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मुख्याध्यापक कोंढारे सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आज या ठिकाणी एका गुरुवर यांचा सेवाकृतीनिमित्त सन्मान होतोय आणि या सन्मानासाठी उपस्थित असलेले आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प अधिकारी आदरणीय काकडे साहेब, डोळे साहेब, सरकारचे साहेब, तसेच खोडगी आश्रम प्रशालेचे खोडगी आश्रम प्रशाला वरुडा आणि सवतवान या आश्रम प्रशालेचे सर्व माजी मुख्याध्यापक, आजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी आणि आज सेवाकृतीनिमित्त ज्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी केला जाणार आहे. असे माझे 5वी ते 10वीचे वर्गमित्र आनंदा संपत्ती कोळेकर, सौ कोळेकर मॅडम, उपस्थित त्यांचे सर्व नातेवाईक आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व उपस्थित वर्ग, त्यांचे आजी माजी विद्यार्थी, आज या ठिकाणी आनंदा सरांच्या सेवापूर्तीनिमित्त 1-2 शब्द बोलण्याची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे. खरंच आयुष्यामध्ये सेवा करावी तर शिक्षक म्हणून करावी. जो आनंद शिक्षकी पेशामध्ये मिळतो माझ्या कल्पनेप्रमाणे इतर पेशामध्ये तसा प्रकारचा आनंद मिळत नाही. त्याचं कारण मी या व्यासपीठात आणि समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना सांगते की आम्ही हे शिक्षक, मी एक शिक्षक होतो, आम्ही सर्व शिक्षक कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही गावी, कोणत्याही जिल्ह्यात, अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारतभर फिरू द्या, आमचे विद्यार्थी आम्हाला त्या ठिकाणी भेटतात. सगळ्यात आनंद होतो त्यावेळेला आम्ही प्रवासात असतो, सहपरिवार असेल, आमचा एखादा विद्यार्थी वरिष्ठ अधिकारी असेल, तो जर भेटला तर सहपरिवार तोही तिथं आलेला असतो आणि आम्ही तिथं असतो. त्यावेळेला तो आम्हाला ओळखतो आणि जवळ येतो. आम्ही त्याला ओळखत नाही कारण आमच्यासमोर त्याची आकृती प्रकृती त्यावेळची वेगळी असते. आणि नंतर तो सहपरिवार आलेला असतो तर तो तिथं एसटी स्टँड असू दे, कोणत्याही ठिकाण असू दे भेटण्याचं, त्या ठिकाणी आल्या पहिल्यांदा तो 2 पाय धरतो आणि सरळ म्हणतो, सर तुम्ही मला ओळखलं. म्हणजे याच्यासारखा आनंद जगात दुसरा कोणताही नाही. आणि साहेब कोणत्याही क्षेत्रात आम्ही गेलो, मग बँक क्षेत्र असू द्या, कोर्ट असू द्या, तहसील असू द्या, जिल्हाधिकारी असू द्या किंवा कोणतंही ऑफिस असू द्या, त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी आम्हाला भेटतात. गेल्यानंतर आम्हाला कोणत्याही कामाला थोडासुद्धा उशीर होत नाही. अगदी आदरानं, मानानं, सन्मानं बसवून ते काम करतात. आमचे मित्र आनंदा सरांनी आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे 4 ठिकाणी त्यांनी नोकरी केली, पण अतिशय प्रामाणिकपणे, कारण लहानपणापासून त्यांना आम्ही ओळखतो. थोडासा तो आबोल पण रागीट प्रचंड होता. आता शिक्षक झाल्यानंतर त्यांचा राग शांत आला असेल, आता सध्या ते काही रागवत नाही, परंतु आयुष्यात त्यांनी चांगला आनंद उपभोगला, चांगले विद्यार्थी घडवले, विद्यार्थ्यावरती चांगले संस्कार केले. एवढंच नाही, स्वतःच्या परिवारावर चांगले संस्कार करून मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांनी काम मनापासून केलं. फक्त एकाच गोष्टीचं दुःख वाटतं की काही वर्षापूर्वी ते जरा आजारी पडले आणि एवढे आजारी पडले की त्या आजारपणामध्ये त्यांची दृष्टी ही कायमची गेली. खरंच अतिशय दुःख वाटतं. आजचा हा रंगतदार त्यांच्या जीवनाचा एक आनंदाचा क्षण
त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येत नाही. या गोष्टीचं थोडंसं मनोमन दुःख वाटतं. खरं तर हा प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये अशी माझी तर परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि खरंच जरी ते अंध असले तरी सुद्धा ते ज्या ज्या वेळेला कोणीही कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं तर ते आवर्जून उपस्थित असतात. या गोष्टीचा आनंद वाटतो. आणि त्यांचा मुलगी एवढी संस्कारित आहे की ते स्वतः सोबत वडिलांच्या जातात, त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा त्यांच्यासोबत येतात आणि कार्यक्रमाला उपस्थित लावतात. खूप आनंद वाटतो. आता सरांचे भाऊजी इथं याच घोडगे आश्रम शाळेला मुख्याध्यापक होते. आदरणीय तरंगे सर आमचे गावालेच आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सिंधुताई याही आमच्या वर्गमैत्रिणी, आम्ही एकाच वर्गात होतो. खूप आनंद वाटतो. आज ही तीन एकाच घरातले एकाच कुटुंबातले तीन व्यक्ती एकाच संस्थेत एकाच शाळेत काम करतात. खूप आनंदाचा क्षण. आज सर्व नातेवाईक या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप बरं वाटतं. आणि आम्हाला पाचवीपासून 10वीचा हा जो मित्र आहे, या मित्राच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आमची बरीचशी टीम या ठिकाणी आलेली आहे. आमचे बालमैत्रीण पण या ठिकाणी आलेले असतात, चांदोले म्हणून. तर हे सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला आज आम्ही आलो. आम्हाला खूप आनंद वाटला. मनापासून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय सुंदर केलेलं आहे. परवा माझ्या शाळेला ते भेट देण्यासाठी आले होते. तर त्यावेळेला साहेब ज्यावेळेला मला भेटायला आले त्यावेळेला मी तासावर होतो. त्यांना माझ्या केबिनमध्ये बसवलं. आल्यानंतर मी त्या सरांना घेऊन माझ्या 9वी 10वीच्या 2 वर्गात गेलो आणि मी त्यांचा परिचय करून दिला. मला एवढा आनंद वाटला. माझे विद्यार्थी एवढे आनंदी झाले की खूप प्रसन्नता वाटली. आणि मी जाऊन सांगितलं हा माझा बालमित्र आहे, परंतु काही वर्षापूर्वी त्यांची दृष्टी गेलेली आहे, तरी सुद्धा ते अध्यापनाचं काम अतिशय उत्कृष्टपणे प्रामाणिकपणे करतात. खूप आमच्या विद्यार्थ्यांना पाहून सुद्धा खूप आनंद वाटला. माझा विद्यार्थी मला माझ्या शाळेत भेटायला आला याचंही मला खूप कौतुक वाटलं. तर आज त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त मी त्यांना दीर्घायुष्य ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना निरोगी आणि दीर्घायुरोग्य आरोग्य लाभावं आणि त्यांना आणखी एक चांगल्या पद्धतीची समाज सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध व्हावी. या ठिकाणी किती जरी बोललं तर त्यांच्याबद्दल, कारण आज 42 वर्षापूर्वीची गोष्ट, 42 वर्षे होऊन गेली. 1982च्या बॅचचे आम्ही आणि तिथून 16 म्हणजे आज 58 वर्ष त्यांना पूर्ण झाली. एवढा आमचा सहवास आणि प्रवास आहे. शब्दात थोडक्यात सांगणं तर अशक्य आहे. संत बिहारने कहा था ना, गागर में सागर भरने के बराबर. आणि मित्राच्या बाबतीत जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. तो अतिशय घनिष्ठ मित्र आहे. त्यांना दिसत नसलं तरी सुद्धा आज ज्यावेळेला आम्ही जवळजवळ 7-8 मित्र आलो, फक्त आवाजावरून आम्हाला त्यांनी ओळखलं. अगदी पूर्ण नाव सांगून ओळखतात. स्मरणशक्ती अतिशय चांगली आहे. ईश्वरानं त्यांना अशीच स्मरणशक्ती शेवटपर्यंत द्यावी. ते अंध अपंग अनेक अशा लोकांसाठी ते काम करतायत. हे काम करण्यासाठी सुद्धा ईश्वरानं त्यांना चांगली शक्ती द्यावी. आता त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा 1-2 शब्दामध्ये मी शेवटी एक शेर सांगेन. शब्दात सांगणं तर अशक्य आहे, तरी सुद्धा शब्दामध्ये बांधण्याचा मी प्रयत्न करेन. शब्द तो शोर है तमाशा है, शब्द तो शोर है तमाशा है, भाव की सिंधु में बताशा है. मर्म की बात होतो से न कहो, भावना ही मौन ही भावनाओं की भाषा आहे. मला या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी संयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुनश्च एकदा आनंदाला दीर्घायू लाभो, निरोगी दीर्घायू लाभो, त्याच्या आयुष्यात आनंदी आनंद हो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज, जय श्री. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. आपले आजचे सत्कारमूर्ती आनंदा कोळेकर सर यांना दोन्ही डोळ्याला दिसत नाही. ही गोष्ट जरी खरी असले तर चंद्र आणि सूर्यासारखे त्यांना 2 मुले आहेत, अलिशा आणि ओंकार. हे त्यांच्या उजव्या आणि डाव्या डोळ्याच्या रूपाने त्यांच्याबरोबर सदैव असून त्यांना ते नेहमी साथ देत असतात. मुलीचं लग्न झाल्यानंतर त्यांचे पत्नी आणि ओंकार हे त्यांना सदैव आनंदा कोळेकर सरांना साथ देत असतात. आणि यानंतर हे दोघं जण 2 डोळे झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये
लग्न अलिशाच्या लग्नानंतर तिसरा डोळा त्यांना प्राप्त झालेला आहे, ते म्हणजे त्यांच्या जावळीच्या रूपाने अनिकेतच्या स्वरूपात त्यांना तिसरा डोळा प्राप्त झालेले आहे. आणि सदैव कोळेकर सरांच्या मागे त्यांच्या कुटुंबाचं अतिशय सुंदर असं साथ आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुटुंबाचं साथ असं सदैव असलं पाहिजे, तरच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि यानंतर आपल्यासमोर पोस्टल युनियन संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री दत्तात्रय सुरवशे सर यांनी या ठिकाणी आपलं मनोमत थोडक्यात व्यक्त करावं. पुणेकरांचे नातेवाईक, आमचे शाळेचे मॅत्री, अभियंता स्वामीसाहेब कोळकर आणि मित्रमंडळी, आज कोळेकर सरांची सांगायचे म्हणजे आज हा प्रकल्प जो राबवला की कार्यक्रम घेतला, आज आमचे 5वी ते 10वी पर्यंत हा प्रवास आम्हाला याची डोळा पाहायच ना, त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंदही वाटतो. आणि त्यांच्या दृष्टीबद्दल आम्हाला जी कळालं त्याबद्दल दुःखही वाटतं. त्याबद्दल मी 2 शब्द त्यांच्या चरित्र्यावर लिहिलेले आहे. आनंदाच्या क्षणी आज आनंद वाटला, सर्व मित्रा संगे सेवा तुझ्या 16 तारखेला केले तुम्ही आजवती ज्ञानार्जन, शिक्षण विश्वातील तुम्ही होते सर्वजण. तुमच्या गुणापरती आज सर्व मंडप नटला, सेवा पूर्तीचा 16 तारखेला. तोच रे तुम्ही संकटे अफाट, तोच रे तुम्ही संकटे अफाट, तरी तुला तुमचा वाढून तुझाट. उभ्या आयुष्यात तुम्ही उभ्या आयुष्यात तुम्हा मागे नाही हटला, सेवा पूर्तीचा 16 आज थाटला. व्हाव्या पूर्ण तुमच्या मनातील इच्छा, व्हाव्या पूर्ण तुमच्या मनातील इच्छा, यलश्री देतो तुम्हा मनापासून शुभेच्छा, यलश्री देतो तुम्हा मनापासून शुभेच्छा. आयुष्याचा एक किनारा तुम्ही गाठला, आयुष्याचा एक किनारा तुम्ही गाठला, सेवा पूर्तीचा 16 थाटला, 16 पूर्तीचा 16 थाटला. देवा सेवची एवढे कास, देवा सेवची एवढे कास, उदंड आयुष्य लाभो आनंदास, उदंड आयुष्य लाभो आनंदास. गीत सर्व दे गीत लिहिताना दत्ताचा कंठ हा दाटला, गीत लिहिताना दत्ताचा कंठ हा दाटला. सेवा समृद्धीचा 16 ताटला, 16 समृद्धीचा सेवा पूर्तीचा 16 ताटला, सेवा पूर्तीचा 16 थाटला. जय भीम, जय महाराष्ट्र. त्यांचे 10वीचे सहकारी द्यायचे आहे. आता आपण त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव ज्यांना लाभलेले आहे ते आपले आश्रमशाळा वडगेवर ज्यांनी अधीक्षक पदाचं सुंदर अशा पद्धतीने काम केलेले आहे ते सन्माननीय आदरणीय श्री लेडवे सर यांनी थोडक्यात आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आदरणीय श्री लेडवे सर. आदिवासी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वडगी या शाळेचे सहाय्यक शिक्षक आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी आनंद यांचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एका अधिकारी डोळे साहेब आणि महाराष्ट्रात गाजलेले आदर्श आदिवासी डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रात झालेले आदर्श मुख्याध्यापक ज्यांना राष्ट्रपती पारितोषिक सन्मान सत्कार ज्या राष्ट्रपती याचे झालेले आमचे आदरणीय गुरुवर्य तरंगी सर ते आनंदाचे मेहणे आहेत. तसेच त्यांच्या मॅडम तरंगी मॅडम या प्रकल्पामध्ये
सहाय्यक प्रकल्पाधिकारी म्हणून अंकुरतांनी काम केले, असे सर्व तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, प्रकल्प कार्याचे सर्व अधिकारी आणि समोर बसलेला माझा सर्व आनंदाचे स्नेही आणि आपले वर्ग, तसेच मंगळवेढ्यावरून आलेले आमचे स्नेहीच आहे, परंतु आनंदराव आडगावेचे क्लासमेट आहे, हे आदरणीय सन्माननीय ओळख सर हे या ठिकाणी उपस्थित झाले आहे. त्या सर्वांना आगमन करून मी 2 शब्द बोलणार आहे. आनंदराव हे होळगी शाळेमध्ये माझ्याबरोबर काम करते, संवर्धनाला होते आणि काम करत असताना त्यांनी विविध शाळेमध्ये काम केलं आहे. रामगुरू आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांची सेवा भरपूर झाली. पुणे जिल्ह्यात सेवा करून होळगीला ते आहे आणि आल्यानंतर होळगीला येण्यापूर्वीच ओळख सरांनी सांगितलं की दुर्दैवानं त्यांना अंधत्व आलं. पण अंधत्व आल्यानंतर एखादी व्यक्ती गळून पडते, नाराज होते, काम करायची उमेद संपते आणि समाजात फिरायला सुद्धा त्या व्यक्ती झाड होत नाही. परंतु आनंदरावाकडे पाहिल्यानंतर मला असे वाटतं खरोखरच जिद्दी, अंगामध्ये तारुण्य आहे आणि मी म्हणजे काही कमी नाही अशी समजणारी उत्साही व्यक्ती हा आनंदराव कोळेकर अर्थात आगगावी संविधान म्हणतो अशी व्यक्ती आहे. धडपडी व्यक्ती आहे. दांगुड साहेब आनंदराव हे जे आहेत ते अतिशय हुशार आहेत. करता अतिशय हुशार व्यक्ती आहे. त्यांना रेकॉर्डमधलं कुठलंही त्यांना भ्रष्ट विचार डोळे साहेब तुम्हाला माहिती आहे, कारण मला त्याचा खूप अनुभव आहे. अनेक गोष्टीमध्ये त्यांनी मला माहिती देत होते, सर तुम्ही असं करा, सर तुम्ही कसं करा, त्यांच्याकडून खूपच माहिती आहे. मग या व्यक्तीने एवढी माहिती कुठून मिळवली याचं सुद्धा आज मला थोडं कुठलेलं नाही. सहजही माणूस इतका फॉलो अभ्यास करत नाही. कोर्टाची मॅटर असू द्या, त्याची एखादी सस्पेन्शनची मॅटर असू द्या, त्याचा अन्य कुठलीही प्रमोशनची मॅटर असू द्या, त्याची नियमावली हे सर्व त्यांचं पाठ आहे. आणि अशा पद्धतीची अतिशय उत्कृष्ट हुशार व्यक्ती म्हणून आनंदाला मी ओळखतो. वास्तविक पाहता त्यांना ही दृष्टी जर गेली नसती तर ही व्यक्ती अतिशय पुढे गेली. ते क्रीडा परिषदेमध्ये मी आमच्याबरोबर असायचे, कुठल्याही कार्यक्रमात आमच्याबरोबर असायचे. पण त्याचे एक वैशिष्ट्य अजून मी तुम्हाला सांगतो की ते एवढे दोन्ही डोळे अंग होऊन सुद्धा कुणी जर कार्यक्रमाला बोलवलं, कुणी जर निमंत्रण दिलं तर ही व्यक्ती आज त्या कार्यक्रमाला जाईल. किती कार्यक्रम कुठे प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारी ही एक आदर्श घेण्यासारखी व्यक्ती आहे. कारण अशा अंधत्वपणामध्ये घर सोडणं किंवा कुठंच फिरणं हे ते मला नाही जमणार असं कधी म्हणत नाही आणि प्रत्येकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. म्हणून त्यांच्या या गुणामुळं आज एवढा समाज, एवढे मित्रमंडळी, एवढे महिला मंडळी, पै पाहुणे, नातेगोते सर्व तो उपस्थित झालेले आहेत. तेव्हा त्यांच्या या आदर्श गुणामुळं मला विजयगुरू सरांचा सल्ला आलेला आहे की जास्त लांबवायचं नाही, थोडक्यात बोलायचं. तर मी असं सांगतो की मी काही जास्त बोलणार नाही, पण त्यांचं घर अतिशय सुसंस्कृत आणि अतिशय चांगलं घर आहे आणि त्यांचे मेवणे आणि त्यांची बहीण अतिशय प्रामाणिक, अतिशय उत्कृष्ट काम करणारी ती सर्व फॅमिली आहे. एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि आनंदाला राहिलेलं उर्वरित जीवन आयुष्य अतिशय आनंदी, उत्साही आणि दीर्घायुष्य लाभो असे मी स्वामी समर्थांनी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. हे जे दाम्पत्य आहे यांचं काम खरोखरच अतिशय शुद्ध मनाचं आहे, शुद्ध अंतःकरणातून आहे आणि म्हणून आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे.
यानंतर मी आपल्या समोर त्यांचे 10वीचे सहकारी जुने फार लांबून आलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत आणि त्यांना संधी न मिळणं हे चूक ठरेल. कारण ते 10वीला शिकत असताना एकत्रित होते. आता ते सर्वजण आपापल्या मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत. मी माननीय अभियंता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय श्री बाळासाहेब स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या कार्यासाठी सर्व जमणार झालेले सर्व इथे त्यांचे मित्र, हायस्कूलचे त्यांचे सहकारी, तसेच आमच्या 10वीचे त्यांचे सर्व सहकारी आणि इथे आनंदाने एक फोन केला आम्हाला, तुम्ही आलंच पाहिजे. म्हटलं ठीक आहे, आम्ही पुण्याहून नंदकुमार साळुंके बॉम्बेहून असं आलेले आहेत, तर सर्वजण पुण्याहून आहेत, तर आमच्याकडे सर्व धोत्रे पुण्याहून आहेत आणि सगळे लांबून लांबून एवढ्यासाठी आलो की आनंदाचं आमचं होतंच प्रेम तेवढं आणि आहेच त्यांचं. होतं का म्हणायचं की आता जो काळ आहे त्यांचा, यापुढे जो निवृत्तीचा काळ आहे, त्यांनी अत्यंत आनंदात घालवावा, स्वतःच्या कुटुंबियांना वेळ द्यावा. कारण आम्ही खूप त्यांना पाहिलेलं आहे, अगदी 10वी म्हणण्यापेक्षा 5वीपासून पाहिलेलं आहे. अत्यंत शिस्तप्रिय, रागीट स्वभावाचा, चुकल्या क्षणी ठणकावून सांगणारा माणूस असा पुन्हा होणे नाही. आता या जवळ्यात आमच्या अनेक हिरे आहेत. हिरे म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या व्यक्ती आमच्या जवळ्यातून निर्माण झालेल्या आहेत. जवळ तालुका सांगोलामध्ये आमचे आमदार आता दीपकराव साळुंके पाटील आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगण्याची गरज नाही. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आता मी स्वतः इंजिनियर आहे. आम्हाला ह्याच वाघिणीचं दूध पिल्यामुळे हे बोलण्याची तरी कमीत कमी शक्यता निर्माण झालेली. माझे वडीलही हेडमास्टर होते. त्यानंतर आनंदाचे आगलावे गुरुजींच्या बरोबर खूप आमचे घरोघरचे संबंध होते. नेहमी आनंद आमच्या घरी यायचा. आनंदाचे वडील, आनंदाची आई मी अगदी जवळून पाहिलेले आहे. मी त्यांच्या घरी जायचो. 10वी 5वीच्या 10वीपर्यंत त्यांच्या घरी नेहमी आमचं जाणं येणं असायचं. खूप चांगला मित्र आहे माझा तो. त्याला परमेश्वरानं अत्यंत उदंड, आरोग्य संपन्न आणि सुखकारक आयुष्य देवो ही ईश्वरचरणी मल्लिकार्जुनचरणी प्रार्थना करतो आणि माझे मी शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्टेजवर उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, की माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी ठरलेल्या आहेत, जन्म आणि मृत्यू. हे ठरलेलं आहे. तसं आरंभ, सुरुवात आणि शेवट या दोन्ही गोष्टी या आयुष्यामध्ये ठरलेल्या आहेत. आणि या गोष्टीचा 2 गोष्टीचा अनुभव, याचा गोष्टीचा अनुभव आपण आता या ठिकाणी उपभोगत आहे. मला कुणीतरी सरांनी सांगितलं की त्यांची दृष्टी नेली पण मन खचलेलं नव्हतं. आणि माणसाच्या शरीरामध्ये डोळा हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. या डोळ्याच्या आज्ञेप्रमाणेच या शरीराची आपल्या वाटचाल होत असते. आणि म्हणून की त्यांना नसताना सुद्धा ते घाबरले नाहीत, खचले नाहीत. त्यांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट ज्यावेळी घडली आणि मला समजली त्यावेळी आम्हाला अत्यंत दुःख झालं. आता याचं पुढे कसं होणार ही एकच चिंता आमच्या मनाशी ठाम होती. परंतु ते न डगमगता, न भीता, न घाबरता आज त्यांच्या वयाची 58 वर्ष पूर्ण करून आता हा सेवाकाल संपन्न होत आहे. एवढं म्हणून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूटमध्ये बूटमध्ये दिसणारे सगळे मंडळी हे गावाकडच्या गुरुजींच्या मार्गदर्शनामुळेच इथपर्यंत आपण पोहोचलेलो असतो. आणि त्यांचं वाक्य म्हणजे ब्रह्मास्त्र असतंय. अतिशय अनुभवातून ते तयार झालेले असतात आणि आपलं ज्ञान सुद्धा आहे. परंतु त्यांच्या ज्ञानापुढं, गुरुजींच्या ज्ञानापुढं आपलं ज्ञान हे थोडक्यात जरा कमी असतंय. आणि यानंतर आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, आता त्या कार्यक्रमाचं सुरुवात आता लगेच थोड्याच वेळात होणार आहे. सन्माननीय सुभाष गुरुजी यांच्याकडून
आदरणीय कोळेकर सरांना फेटा आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी आलेले आहेत. तर मी फोटो काढताना वगैरे सत्कार मूर्तींचं फेट्यामध्ये दिसावं म्हणून छोटा सत्कार प्रथमतः या ठिकाणी आपण घेणार आहोत. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी अतिशय सगळ्यांच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित असलेले असे आमचे धनंजय झाकर्डे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सवदगव्हाणतर्फे आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा होडगीतर्फे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवून कोळेकर सरांना दंपतीचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. एकत्र जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या प्रकल्पाचे सन्माननीय प्रकल्पाधिकारी झाकर्डे साहेब, डोळे साहेब, तसेच सरतारी साहेब, तसेच सर्व शासकीय आश्रमशाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व आमचे सहकारी हे देखील या कार्यक्रमात उपस्थित आहेत. सर्वांनी अतिशय जोरदार साहेबच्या सरांचं कौतुक करायचं. आज सगळे एकत्र आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आहोत. सर आणि मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर जिथं माझी पहिली नेमणूक झाली होती, त्यावेळेस सरांची माझी पहिली ओळख झाली होती. पहिल्या भेटलेली व्यक्ती म्हणजे बप्पा. ते आलेल्या त्यांच्या त्या भारदस्त आवाजामध्ये मला प्रश्न विचारला, कुठलं गाव तुझं? तर मी सांगितलं मी बातचीत नाही. ताई आणि बाप्पांनी इतकं प्रेमाने सांभाळला. टाकणे सर आणि टाकणे सर माझे सहकारी होते त्यावेळेस, ते आज महिला बालविकास अधिकारी आहेत. कुणी इतकं प्रेम लावणार नाही तेवढं बाप्पाने आणि ताईने आम्हाला लावलं. त्यावेळेस प्रचंड पाऊस, प्रचंड थंडी, कुणी चहा प्यायला म्हणणार नाही तिथं. बाप्पानी 24 तास आमच्यासाठी दरवाजे उघडे ठेवले होते. बाईला सक्तो आम्ही दिले होतो ताईंना, काय लागते ते द्यायचं. गरम पाणी असेल, पंपाचं राहिलेलं पाणी आम्ही बाप्पाच्या तोडून आणायचो आम्ही त्यावेळेस, कारण आम्हाला तो चूज नव्हते. त्यावेळेस प्रचंड पाऊस, वातावरण प्रचंड वेगळं. असल्या वातावरणामध्ये बाप्पानी एकच सांगितलं की टिकायचं आपल्याला, जर टिकायचं कोण जायचं नाही. आणि त्यावेळेस शिक्षण सेवक होतो आम्ही, मी डांगणे सर. गावाकडे येताना मला जे काय पैसे वगैरे लागतात त्या सांग, न मागता खिशात पैसे ठेवणार ते. जा गावाकडे जाऊन ये, जरा बरं वाटत तुला. ते आज तारीख म्हणजे मला जवळजवळ 20 वर्ष नोकरी होत. आज तारीख मला म्हणतात काय अर्थ नाही का सांग. मी जागा घेण्यापासून चांगला बांधण्यापर्यंत पूर्ण मला मार्गदर्शन म्हणजे कोळेकर सरांचं. कसं शिकायचं, कसं शिकवायचं आणि त्याचा कसा वापर करायचा कोळेकर सरांकडनं. कोळेकर सर म्हणत आम्ही बाप्पाही नाव ठेवलं होतं त्यावेळेस, मार्गदर्शन करणारे बाप्पा. ते राजपूरला नाव ठेवलं होतं मी त्यांचं. आज सुरेकर बाप्पा झाले ते जेवण. नेहमी राजपूरला असताना वर्ग 4 कर्मचारी असू द्या, त्यांना कुठली आर्थिक अडचण असू द्या, कधी त्यांना ते नाही हा शब्द नाहीये त्यांच्याकडे. मुख्याध्यापकाला 4 त्यांच्याकडे कायम असायचं ते राजपूरला. लांडे सर मुख्याध्यापक होते, कायम बिनधास्त कोळेकर सरांच्या सर तुमच्या नावे 4 ठेवलाय, कधीही कसलीही अडचण येऊन दिली नाही. ओंकार आणि अलीशा अतिशय छोटे होते त्यावेळेस. तिथून तळेकडे जाऊ चालत शाळेत जायचे दोघं. मुलांच्या शाळेतल्या मुलांना शिकवताना त्याबरोबर आपल्या मुलांनाही अतिशय छान सरांनी शिकवलं. सरांनी अध्यापन करताना मी पाहिलंय, सरांना शिकवताना मी पाहिलेलं आहे. कारण सर इंग्लिश विषय शिकवायचे, त्यावेळेस जे वर्गात शिकवायचे त्याचा आवाज ऑफिसमध्ये घुमायचा. तिचा रांगडा आवाज, स्पेलिंग मिस्टेक कसलीच चालायची नाही बाप्पांना. एक एक शब्द, एक एक वाक्य पाठ करून घेणार. आणि घरातून बाहेर पडलं की एक विद्यार्थी रस्त्यावर थांबणार नाही. मग तो 10वीचा असू द्या, 1लीचा असू द्या. एवढं मान
सरांना म्हणजे एवढे घाबरत होते विद्यार्थी. आज काय सरांना ते विद्यार्थी फोन करतात. रायपूरला भीमाशंकरला गेल्यानंतर सरांनी भेटलेत काही विद्यार्थी आज फोन करतात. आणखी दुर्दैवाने जे वैचारिक गोष्टी होतात आयुष्यामध्ये पण हार नाही मानायची कधी, हे मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. कारण होणाऱ्या गोष्टीला कोणी टाळू शकत नाही. त्या गोष्टीबरोबर लढत जाता नाही तर लढत जाता येतं. आपण जिद्दीनं त्यावर फाईट करायचे. अनेक संकट आले बाप्पांना, घाबरले नाही. डोळे नसते तर काय, अरे एक अवयव गेला, बाकीचे अवयव माझे चांगले आहेत, मी काही करू शकतो. जगात असे अनेक व्यक्ती आहेत ते करू शकतात. हे उत्तम उदाहरण आहे. सर्वांना चांगलं मार्गदर्शन करणारे असे आदरणीय सन्माननीय बाप्पा सर्वांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन त्यांनी केलं. आजच्या या त्यांच्या सेवापूर्तीच्या काळानंतर देखील त्यांना चांगलं उत्तम आरोग्य लाभो, त्यांची साथ कायम आमच्याबरोबर असावी, त्यांचं मार्गदर्शन आमच्याबरोबर असावं ही विनंती करून दोन शब्द संबोधित. धन्यवाद गायकवाड सर. श्रवणाचे सौभाग्य, भवरोगी या आरोग्य, पेण्याची औषधे या उक्तीप्रमाणे आनंदा संपत्ती कोळेकर सर हे जेवढं दवा पाणी याच्यावर विश्वास ठेवतात त्यापेक्षाही जास्त भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यावर ते जास्त विश्वास ठेवतात. कारण त्यांचं आणि माझं ज्या वेळेला एकत्रित दिवस घालवण्याचे होते त्यावेळेस आम्ही दोघं मिळून एक पुस्तक वाचत होतो. त्यांना डोळ्याला दिसत नाही म्हणून त्यांनी मला वाचक म्हणून ठेवले होते. आता मिळालेल्या फुकट वेळामध्ये आम्ही दोघं एक पुस्तक काढून रोज 10 पान वाचायचं ठरवलं. त्या पुस्तकाचं नाव आहे, तुम्ही सुद्धा खरं सगळ्यांनी वाचलं पाहिजे. ते पुस्तक वाचल्यानंतर माणूस जीवनामध्ये एक सरळ रस्त्याने जातो, दुसऱ्यांना असं धक्का सुद्धा लावत नाही, असे विचार त्या पुस्तकातून येतात आणि खरोखरच आलेले आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे ठेव ही कर्म बंधातली. हे पुस्तक आम्ही दोघं जण पूर्ण वाचून 10 पान वाचायचं उद्दिष्ट ठेवलेले असताना आम्ही रोज 25-25 पान वाचलं तरी सुद्धा सर म्हणायचे अजून वाचा, अजून ते 2-3 पान वाचा म्हणायचे. इतकं ते सुंदर पुस्तक आहे आणि सरांना ते आवडलेले आहे. ते आवडलेले आहेत त्याला कारणच आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये असलेलं खऱ्या अर्थाने सोलापूर प्रकल्पात राहणाऱ्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक गुरु सन्माननीय आदरणीय तरंगे सर, त्याचबरोबर आमच्या प्रकल्पाला वारंवार सर्वांना आर्थिक बाबीचं मार्गदर्शन करणारे सन्माननीय डोळे साहेब, आमचे सहकारी कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक प्रकल्पाधिकारी आदरणीय सरतापे सर आणि आजच्या सत्कार मूर्ती कोळेकर सर, तुमच्या आमच्या सर्वांचे बाप्पा आणि या सत्कार मूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आदिवासी विकास विभागामध्ये सर्वजण काम कार्यरत असणारे, ज्यांनी खऱ्या अर्थाने पूर्वी सेवा बजावली असे माझे सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हे सर्व कोळेकर सरांचा एक परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, मित्र कंपनी आवर्जून उपस्थित आहेत. कोळेकर सरांविषयी थोडक्यातच सांगतो की त्यांच्याकडून फक्त मी त्यांच्या सहवासात आल्यापासून एकच शिकलो, ते म्हणजे येणाऱ्या समस्याला सामोरे कसं जायचं. त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी, अनेक समस्या आल्या आणि त्या समस्याला सामोरे जायला खरं जिवंत उदाहरण म्हणजे बाप्पा. सर्वांनी सांगितलं, हेही मी मान्य करतो, त्यांची दृष्टी दिली, बाप्पांची दृष्टी दिली, परंतु बाप्पाचं मन, विचार, कृती हे खरोखर दृष्टी असण्यापेक्षाही खूप तल्लख आहे. डोळ्याने दिसत नसलं तरी त्यांचे विचार, कृती आणि मन हे अजून प्रकाशमय आहे आणि त्या प्रकाशमय विचार, मन, कृतीतून आम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळालेली आहे. आजचा खरा कार्यक्रम तर आमच्या हस्तापुढे होणं आवश्यक होतं. शासकीय आश्रमशाळा सौदगोळ या ठिकाणी मी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. आमच्या सहकाऱ्यांनी एकच सांगितलं की सर 5 सप्टेंबर जवळ येतो, बाप्पा शिक्षक म्हणून सेवन बोलतो, तर आपल्याकडे हा कार्यक्रम 5 सप्टेंबरला ठेवला तर उत्तम होईल. ठीक आहे, लगेच म्हटलं आज कार्यक्रम त्यांनी इकडे घेतला आहे, 5 तारखेला आमच्या शाळेवर आम्ही कार्यक्रम ठेवला. आज या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हा सर्वांना, मान्यवरांना विनंती करतो की 5 सप्टेंबरच्या बाप्पाच्या कार्यक्रमाला
आमच्या शाळेवर उपस्थित राहा. या जाता जाता एवढंच म्हणतो की आदरणीय कोळेकर सर, आदरणीय बाप्पा यांना भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं यश देव जाऊ, निरोगी दायी जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी जी सेवा केली, आता जे आम्ही आदिवासी विकास विभागामध्ये काम करतो, खरोखर आम्हाला स्ट्रोक सुविधा आत्ता उपलब्ध आहे. आदरणीय तरंगे सर, लेंडवे सर, कोळी सर, बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, अनपड सर आहे. त्या कालावधीमध्ये इतर खात्यापेक्षा, इतर डिपार्टमेंटपेक्षा आमच्या आदिवासीमध्ये डिपार्टमेंटमध्ये काम करणं म्हणजे खूप जीवावरती पडतं. या माझे सर्व मुख्याध्यापक आणि यांनी खरोखर स्वतःच्या मुलावर जेवढं प्रेम लावलं नाही तेवढं आमच्या आदिवासींच्या मुलांवर प्रेम लावलं. आदिवासी मुलांची खरोखर त्यांनी खऱ्या अर्थाने सेवा केली. आणि त्याचपैकी एक आमचे बाप्पा यांनी खरोखर आले. त्या काळात ना दळणवळणाची सुविधा, ना संपर्क आणि शासनाने मोठी जबाबदारी टाकलेली की जे मुलं शाळेत आहेत त्या मुलांचं संगोपन, शिक्षण, आरोग्य ही सर्व जबाबदारी या सर्व आमच्या बांधवावर, आमच्या या सर्व गुरुजनांवर होती. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने खरी ती सेवा बजावली म्हणून आज त्यांना परमेश्वराने त्यांच्या सेवेचं चांगल्या रूपात फळ दिले होते. आणि फळही निश्चितच चांगल्या रूपात फळ दिले. पुन्हा एकदा मी आमच्या शाळेच्या वतीने, तिन्ही शाळेच्या वतीने, आदिवासी विकास विभागाच्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने पप्पांना मनपूर्वक, मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आजचे सत्कार मूर्ती आनंद संपत्ती कोळेकर सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आदिवासी विकास विभागाचे अतिशय जुने, सर्वात जुने असे असलेले माजी मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री लक्ष्मण कोळी सर यांच्याकडून कोळेकर दाम्पत्याचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. राहिलेले सत्कार जे आहे ते आपण नंतर घेणार आहोत, परंतु या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मनोगत सुद्धा या निमित्ताने आपण सर्वजण ऐकणार आहोत. तर सोलापूर जिल्ह्याचे, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रकल्पाधिकारी माननीय घाटर्डे साहेब, सहाय्यक प्रकल्पाधिकारी, शिक्षण माझे मित्र माननीय सरतापे सर, प्रकल्प कार्यालयाची आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व कर्मचारी वर्ग, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा घोटगी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरोडा जिल्हा उस्मानाबाद, शासकीय आश्रमशाळा सबदगव्हाण तालुका माळशिरस या ठिकाणीचे आलेले सर्व मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे अनपट साहेब, लेंडवे सर, कोळी सर आणि कोळेकर सरांचे सर्व नातेवाईक, 1982 सालाचे SSC बॅचचे त्यांचे सर्व सहकारी जीवलग मित्र आणि त्यांना मानणारे सर्व त्यांचे नातेवाईक, मित्र, बंधू, भगिनी, आज 33 वर्ष कोळेकर सरांनी आदिवासी विकास विभागामध्ये सेवा केली. त्यांच्याबद्दल बऱ्याचशा वक्त्यांनी बरीचशी माहिती सांगितली, परंतु मी त्यात वेळ न घालवता, नाव आनंद आहे, आनंदा नावासारखं त्याने आतापर्यंत काम केलेलं काय आहे, त्यांना 1994-95 च्या आसपास रॅपिड पिगमेंटोजा हा डोळ्याचा आजार लागला. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सारख्या नामांकित डॉक्टरांकडे त्यांच्यावरती उपचार केले, परंतु उपचार झाले नाहीत. चेन्नई या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु अजून सुद्धा त्याच्यावरती या रॅपिड पिगमेंटोजा याचे संशोधन झालेलं नाही. आणि त्याच्यामुळं आज आनंदाला
या डोळ्याच्या दृष्टीपासून आतापर्यंत मुकावं लागलेला आहे. भविष्यात ह्याच्यावरती खूप संशोधन चालू आहे असं त्यांना सांगण्यात येत आहे. परंतु ह्या आजारानं तो कसल्याही प्रकारचं विचलित न होता त्यात शुगरचा त्रास झाला त्यांना. माणसाला एक वेळेला हार्टचा अटॅक आला तर माणूस गर्भगळीत होतो. आनंदा कोळेकर याला एक नाही, दोन नाही, 3 वेळा अटॅक आलेला, 3 वेळा त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे. आज तुम्हाला जर असं वाटतंय का त्याच्याकडे खरोखर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि तो गर्भगळीत झालेला आहे घाबरण्यात, असं काहीच नाही. इतक्या चांगल्या प्रकारे त्यानं काम केलेलं आहे. आतापर्यंत सेवक राहण्यासाठी आधी विकास विभागानं त्याच्यावरती खूप प्रयत्न करून त्यांना खूप चांगली मोलाची साथ प्रकल्प कार्यालयानं आमच्या आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त यांनी सुद्धा मोलाची साथ दिली म्हणून आतापर्यंत सेवा ते पूर्ण करू शकले. मध्यंतरी असा प्रसंग आला होता आणि त्याच्याबद्दल माझ्यावरती प्रचंड दबाव यायचा. तो दबाव असा असायचा की यांना आरोग्य विभागाकडून मेडिकल बोर्डाकडून 100% अपंगत्वाचं अंधत्वाचं प्रमाणपत्र मिळालं आणि 100% अंधत्व असल्यामुळे शिक्षकांना सेवेत ठेवता येत नाही असा एक शासनाचा जी.आर. आहे. आणि त्या शासनाच्या जी.आर. आता माझ्यावरती दबाव यायचा की त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला सांगा, तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घ्यायला सांगा. माझ्यापुढे प्रश्न पडायचा की ह्याने जर स्वेच्छानिवृत्ती घेतली की मुलाचं शिक्षण कसं होणार, त्याचा प्रपंच कसा चालला. त्या प्रचंड त्याच्या विरोधाला सुद्धा मी सातत्यानं प्रयत्न करून साहेब लोकांना विनंती करून आतापर्यंत त्याची सेवा इथपर्यंत आणली. त्याचबरोबर त्यांना आयुक्त अपंग कल्याण कार्यालय महाराष्ट्राचे पुणे यांची खूप मोठी साथ मिळाली. अपंगत्वाच्या वेगवेगळ्या कायद्याचा यांना फायदा झाला आणि त्यामुळं त्यांना सेवेत ठेवतात. मध्यंतरी यांना कुठल्याही गोष्टीचा एक पहिल्यांदा प्राथमिक शिक्षक होते. यांच्या घरामध्ये घडलेल्या थोडक्यात जो प्राथमिक शिक्षक असताना हे बीपीएड वरती लागलेले बीपीएड वरती. मध्यंतरी पुन्हा एक औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय असा लागला की आमच्याकडे प्राथमिक शिक्षक जर घ्यायचे झाले तर त्याला एसएससी बीएड एचएससी बीएडच पाहिजे. बीए बीपीएड करून पुन्हा यांना या खात्याकडून पुन्हा अजून डीएड करावं लागलं. त्यापर्यंत त्यांची अप्रशिक्षित वेतन श्रेणी 975 ते 1660 मध्ये वेतन श्रेणी काम करावं लागलं. प्राथमिक शिक्षकाची प्रशिक्षकाची वेतन श्रेणी काढून त्यांना अप्रशिक्षिताची वेतन श्रेणी काम करावं लागलं. कालांतरानं औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय लागल्यानंतर पुन्हा त्यांना मग प्राथमिक शिक्षकाची वेतन श्रेणी 1240 दिली. त्याच्यानंतर मग त्यांना पुन्हा पदवीधर शिक्षक माध्यमिक शिक्षक अपंग न्यायालयाचा यांना खूप फायदा झाला. कसल्याही प्रकारची अडचण अपंग कल्याण कार्यालयाने त्यांना येऊ दिली नाही आणि तशा प्रकारचे शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर आमच्या आदिवासी विकास खात्याच्या अपर कार्यालयाने सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बढत्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक माध्यमिक शिक्षक या सगळ्या गोष्टीचे क्लेम त्याला दिले. दुसरी गोष्ट असं हार्ट अटॅक जरी आला आजारी जरी पडले तर दर्द आहे त्याला त्रास द्यायचा नाही खात्यानं त्याचे कुठल्याही प्रकारचे मेडिकल क्लेम अजिबात ठेवले नाहीत की त्याच्यावर आमच्या आदिवासी खात्याची प्रकल्प कार्यालयाची आणि ते ज्या ज्या ठिकाणी काम केलं सबत गव्हर्नला काम केलं आनंद सरांनी खूप मोलाचे सहकार्य केलं. रोकडे सरकार सतत त्याच्यासाठी वेगवेगळे शासन निर्णय देऊन त्यांची कामं करतात आणि ह्या सगळ्या गोष्टीत मी आवर्जून उल्लेख करेन ते म्हणजे डोळे साहेबांचे. डोळे साहेबांनी त्यांना कुठल्याही प्रकारचे लागले ते सगळे शासन निर्णय प्राप्त करून दिले. त्यांचे सगळे क्लेम जेवढे असतील तेचे क्लेम असतील त्याच्या बढतीचे क्लेम असतील अगदी आदेशासह आतापर्यंत केलेले ही आमच्या आश्रम चालक असणारे एक खूप मोठे सहकार्याची बाब डोळे साहेबांनी आम्हाला सगळ्यात आमच्या आश्रमशाळेला दिलेले आहे. कोंडारे सर आमचे जरी वरोडा उस्मानाबादला काम जरी
अनारसर जरी माणसाला असले तरी सुद्धा ती कामं आहेत ते वेतनाची असतापर्यंत सगळे काम डोळेसर करतात. त्यांचे सुद्धा मान उपकार या आनंद कोळेकर सरांवरती आहेत. या सगळ्यांच्या याच्यावरती सगळ्यांच्या आशीर्वादानं जरी त्यांची दृष्टी गेली ते मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची दूरदृष्टी मात्र खूप चांगली आहे. आज इथे अपंगासाठी काम करतात आणि मी जाता जाता त्यांना म्हणेन की तुम्हाला जसं आतापर्यंत अंधत्वाचा अपंगत्वाचा जसा फायदा लाभ देता आला शासनाच्या वतीला यापुढे सुद्धा तुम्ही थोडा वेळ देऊन जेवढे अपंगाचे गुण असतील ते कर्मचारी त्यांना जे अडचण असतील तुम्हाला जे ज्ञान प्राप्त असेल किंवा जे माहिती असेल ते ज्ञान त्यांना द्या. अगदी तुम्ही प्रहार सगळं काम करा पण प्रहार तुम्हाला मारू नका. मका कोणीतरी सांगितलं ते खूप रागीट होती मला एक पहिल्यांदाच कळालं तसं आनंदात राहावा. आनंदी पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. तुमचं उर्वरित आयुष्य आनंदात जाऊ द्या. बाकीच्यांचं सुद्धा उर्वरित आयुष्य आनंदात राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावं अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वातावरण या ठिकाणी साजरा करतोय. खऱ्या तर आतापर्यंत सेवा अविरत केल्याचं जे काही कमाई आहे ज्याला संपत्ती म्हणतो की जी माणसं कमावणं आहे ती फार अवघड गोष्ट अशी आजच्या काळात तर होऊन बसलेली आहे. तुमचा किती मोठा कार्यक्रम असता पैसे देऊन माणसं येत नाही परंतु तुमचं काम इतकं प्युअर आणि इतकं कामातून प्रेरणादायी आदर्श असावं की तुमच्या छोट्याशा कार्यक्रमाला सुद्धा मुंबई पुण्याहून आपला जो काही रुटीन वर्क आहे जे व्यस्त असं जीवन आहे ते सोडून सुद्धा माझ्या मित्राचा कार्यक्रम आहे म्हणून मुंबई पुण्यावरून आज मित्र येणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण मैत्री जपायला आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की 10वीचा समारंभ होतो, जुने मित्र बोलवले जातात, 12वीचे बोलवले जातात. याचं कारणच असं आहे की आजच्या दिवसामध्ये आजच्या युगामध्ये नात्यांना फार किंमत राहिली नाही. आणि मगातून प्रत्येक जण उल्लेख करताना मला आढळला की सरांची दृष्टी गेली पण याच्यातून एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली नाही की ज्या राजपूर शाळेवर 13 वर्ष सरांनी काम केलं तिथल्या हजारो विद्यार्थ्यांना जगात चांगला आदर्श घडण्यासाठी जी दिव्य दृष्टी दिली ती याच माणसांनी दिलेली आहे. आज जरी दृष्टी नसली आजच्या दिवसासाठी नाही आहे. मगाशी सरंगे सर तुम्हाला मांडले की त्या आजाराला आजच्या दिवसापर्यंत इलाज नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रकल्प कार्यालयाला जी काही आदिवासी विकास विभागाला त्यांनी जी काही अविरत सेवा दिलेली आहे न जाणून दुसरा दिवस असा उगो की त्या आजाराला काहीतरी उपचार निघो आणि त्यांची ती गेलेली दिव्य दृष्टी पुन्हा त्यांना प्राप्त हो अशा आजच्या दिनी आपण सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया, असे आशीर्वाद देऊया. आणि असा माणूस आहे की ज्यांनी या खडतर अशा जंगलामध्ये एक विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या शिक्षणाच्या रूपानं एक रोपटं उभा केलेला आहे. असे कित्येक तरी विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले आहेत. आणि जसं म्हणा ना देव देतो एक देतो डोळा काय म्हणतात काय त्या पद्धतीनं आता 2 डोळे हे कुठल्या पद्धतीचे मग आमचे सन्माननीय सहकारी विजापुरे सर म्हणले चिरंजीवांच्या रूपानं मुलीच्या रूपानं त्यांना देवाने डोळे दिलेले आहेत.
आणि दुसरा एक आणखी उल्लेख मी करेन याच्यामध्ये असं आहे की त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं जे काही प्रशासकीय बाबी असतात त्या प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं अतिशय ज्या वेळेत आणि विविध पद्धतीत व्हायच्या होत्या त्या त्यांच्या आमच्या प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं केलेल्या आहेत. आणि आत्ताच आपले मनोहरजी डोळे साहेब यांनी त्यांना जी मदत केलेली आहे, पण हे डोळे प्राप्त होणे हे असं आहे, हे डोळे साहेब हे जे म्हणतो ना चांगल्या कामाला जेव्हा डोळे देतो हे डोळे साहेब असे कित्येक डोळे त्यांनी कमावलेले आहेत. इथं सगळ्यांमध्ये बसलेले ते असे डोळे आहेत की त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना ते निश्चितच आनंदायी वातावरण आणि आनंदायी त्यांचं आयुष्य जाण्यासाठी असे हजारो डोळे त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यानं त्यांनी कमावून ठेवलेले आहेत. आणि खरंच पुनश्च मी या ठिकाणी याच सदिच्छा व्यक्त करतो की त्यांच्या त्या अंधत्वावर नक्कीच उद्या परवा म्हणण्यापेक्षा येत्या काळामध्ये काहीतरी इलाज उत्पन्न व्हावा, असं संशोधन व्हावं आणि त्यांना ती दृष्टी पुनश्च प्राप्त व्हावी आणि पुन्हा या सर्व उर्वरित आयुष्य मित्रांच्या सवंगड्यांच्या नातेवाईकांच्या आणि आपल्या सहकारी बांधवांच्या सोबत त्यांनी आनंदाने घालवावं अशी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूरच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. प्रसाद असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्याप्रमाणे आपल्या जीवनातील समस्यांचा कागदपत्रांचा निपटारा करणारे आपल्या सगळ्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय सन्माननीय मनोहर डोळे साहेब यांचं या ठिकाणी भाषण होणार आहे. विशेष या ठिकाणी सांगायचं म्हणजे आपल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सवरगव्हाण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर या दोघांच्या प्रयत्नाबरोबर आदरणीय माननीय श्री डोळे साहेब यांच्या सहकार्यामुळं आपल्या आदिवासी विकास विभागामध्ये रिटायरमेंट होण्याच्या अगोदर 2 महिने ज्यांचे पेन्शन सुद्धा मंजूर झालेले आहे असं कार्य प्रकल्प कार्यालय शाळा आणि डोळे साहेब या त्रिमूर्तीमुळे हे सर्व शक्य झालेले आहे आणि ते काम आज कोळेकर सरांचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्याबद्दल त्या तिघांचंही आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्या तिघांचंही या ठिकाणी कौतुक करायचं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय श्री मनोहर डोळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अधिकारी कर्मचारी आणि आपले सगळे बंधू-भगिनी आम्ही फायनान्स डिपार्टमेंटचे असल्यामुळे आम्हाला जास्त बोलणं काही जमत नाही आहे, पण आपल्या कार्याच्या निमित्ताने निवृत्ती ही आपल्याला अटळ आहे. निवृत्त होणं हे एक आपल्या कार्याचा एक भाग आहे, परंतु निवृत्ती म्हणजे आयुष्य संपले असं काही भाग नाही आहे. तर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा एक नवीन जन्म होतो. त्यांनी त्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपले बरेचसे छंद किंवा आपल्या काही आवडीच्या गोष्टी केलेल्या नसतात, त्याला वेळ मिळालेला नसतो. तर आता निवृत्तीनंतर सरांनी त्याच्या ज्या काही छंद किंवा ज्या अपेक्षा किंवा ज्या काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळालेला आहे. त्यांनी भावी आयुष्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला वेळ द्यावं, त्यांच्या स्वतःची प्रकृती सांभाळावी एवढीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अतिशय संघर्ष योद्धा अशा पद्धतीने कार्य केलेले आदरणीय माननीय कीर्तिवंत नामवंत गुणवंत ज्ञानवंत अशा अनेक पदवीने व्यापलेले आपले आनंदा संपत्ती कोळेकर सर यांना विनंती करतो की यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष झाकर्डे साहेब, प्रमुख पाहुणे श्री डोळे साहेब आणि सरतापे सर, माननीय मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सावधगावांचे आनारे सर, कोंडारे सर, रोकडे सर, तसेच आमचे जमलेले सर्व मित्रमंडळी, 1982 एलएसव्हीडी ग्रुपचे सर्व माझे सहकारी, तसेच तरंगे सर आणि इतर मित्रमंडळी. आज हा जो सेवानिवृत्तीचा सोहळा आहे तो आज एवढा मोठा कार्यक्रम होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
माझे गुरु श्री तरंगे सर यांच्या सहकार्यानं व्ही देशमुख यांच्या प्रयत्नानं मला त्यांनी सर्व्हिसला लावलं. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भालवडी तालुका कर्जत जिल्हा रायगड इथं अविरत मी कार्य केलं चांगल्या प्रकारे. तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजकोट या ठिकाणी सुद्धा रात्रंदिवस सेवा केली विद्यार्थी. त्यात आदिवासी विद्यार्थ्याचा मला आशीर्वाद आहे. पुन्हा जी माझी नोकरी टिकली किंवा आम्हाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर, अपरायुक्त आदिवासी विकास ठाणे यांनी खूप सांभाळलं. आणि पेन्शनचं काम माझं 28 मेला झालं. आणि हे प्रकल्प कार्याच्या सहकार्यानं आणि डोळे साहेबांच्या सहकार्यानं आणि आमचे माननीय मुख्याध्यापक रोकडे सर आणि अनारसे सर यांनी खूप मला सहकार्य केले. प्रत्येक शिक्षकानं सहकार्य केले. गायकवाड सर, पुन्हा विजापुरे सर, रोकडे सर, कोंडारे सर या लोकांनी भरपूर ऑफिसनं तर भरपूर सहकार्य केले. आता तर झाकरते साहेब तुमची काही अडचण असेल तर सांगा म्हणतात. म्हणजे असं कधी झालं नाही की 3 महिन्यात पेन्शन मंजूर कुणाची होते आणि सर्व लाभ मला माझे येऊन पडले. हे सर्वांच्या सहकार्य. तर आज मी सर्वांचा कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्व उपस्थितांना उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभारी आहे. माझे 2 शब्द. मागच्याच महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले सन्माननीय आदरणीय कुंभारदादा हे या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांच्याकडे थोडा उशीर झाल्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत. तर मी कुंभारदादाला पुढे आमंत्रित करतो. ते सुद्धा आपल्या शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचाही सुद्धा थोडक्यात आपण या ठिकाणी सत्कार मोठा सत्कार त्यांचा या ठिकाणी आपले सन्माननीय अध्यक्ष झाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यांचा सलाम आहे आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो. आणि यानंतर पोती पडी पडी जगमवा पंडित भयानक होई 2.5 अक्षर प्यार आणि बाप्पांच्या या कार्यक्रमाला आजच्या दिवशी पुस्तक वाचून कोणी आलेले नाही, परंतु त्यांच्या प्रती असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाप्रती आज या ठिकाणी सगळे आलेले आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आपले प्रकल्प अधिकारी आदरणीय श्री झाकाडे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकल्प अधिकारी साहेब यांनी अगदी सकाळी या ठिकाणी येऊन आपलं स्वतःचा कार्यक्रम आहे जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अगदी एखाद्या शक्तीने कमकुवत असलेल्या माणसांना साथ देणं हे जसं गरजेचं असतं तसं काम आपले प्रकल्प अधिकारी सन्माननीय झाकरे साहेब यांनी केलेले आहे. हे कार्यक्रम पूर्ण उजळून धरण्यापासून आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकल्प अधिकारी झाकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं असं मी त्यांना विनंती करतो. म्हणजे आता मला नाव पुकारताना बरेचसे विशेषण विजापूर सरांनी लावलेली आहे. ऍक्च्युली माझी काही म्हणजे तेवढा मोठा किंवा असं काही नाही आहे. आपल्या पदावरचं फक्त कर्तव्य पार पाडावं या हेतूनं जेवढं करता येतं तेवढं काम आम्ही करतो. तर डोळे साहेब किंवा सर्वच हे ऐकत आम्ही हे ज्यांचा आदर्श घेऊन किंवा ज्यांच्यामुळं आम्ही हे बनलेलो आहोत त्या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आणि आजच्या या हा जो सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे हा ज्यांच्या इथं हे केलेला आहे आपण आनंदा संपत्ती कोळेकर हे एक नाव नाही, माझ्या मते ते एक ब्रँड आहे. आता कारण तरंगे सरांनी जे काही मला म्हणजे तरंगे सरांनी आता इथं जे काही निवेदन केलेलं आहे त्या निवेदनावरून मी म्हणेन की तो एक ब्रँड आहे. म्हणजे कसं झालं एक नमुना असतो, एक उदाहरण असतं
एक आदर्श असतो काही गोष्टीचा, आणि काही पायंडे पडतात, काही परंपरा निर्माण होतात. त्या परंपरा निर्माण होण्यासाठी काही घटक जे कारणीभूत ठरतात, तर त्यातले एक कोळेकर सर आहेत की त्यांच्या या प्रकरणामुळं काही अनेक लोकांचं, म्हणजे इथून पुढे असे प्रसंग ज्यांच्यावर येतील, अशी दुःख ज्यांच्या वाटेला येतील, अशा अडचणी ज्यांच्या वाटेला येतील, त्या सर्वांचं निराकरण या निमित्तानं आता, म्हणजे पहिल्या माणसाला त्याचा त्रास होतो, जो वाट निर्माण करतो त्याला वाटेवरचे काटे दूर करावे लागतात, त्याला झाडी दूर कराव्या लागतात, त्याला त्या वाटेला सखाल म्हणजे व्यवस्थित बनवावं लागत असतं, आणि ते काम कोळेकर सरांच्या निमित्तानं झालेलं आहे. मला कोळेकर सरांचा फारसा सहवास लाभला नाही, कारण सोलापुरात येऊन मला आता वर्ष होत आलेलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये मला वर्ष पूर्ण होईल. या वर्षभराच्या कालावधीमध्ये मी ओळखीला काही 2-4 वेळा गेलेलो असेल. त्या 2-4 भेटीमध्ये जी काही आमची भेट झाली ती भेट, आणि त्यांच्याबद्दल काही वेळोवेळी थोडंफार ऐकलं असेल ते, खरं म्हणजे त्यांचा जो उज्ज्वल काळ होता तो मला बघायला नाही मिळाला, ही माझी खंत आहे. आणि खरंच असतं की एखादे चांगले दिवस, चांगल्या गोष्टी, चांगल्या आठवणी ह्या जर बघता आल्या तर त्याच्याविषयी आणखीन बोलता येतं, त्याच्याविषयी आणखीन सांगता येतं. परंतु माझ्याजवळ कोळेकर सरांबद्दल सांगण्यासारखं विशेष असं काही नाही आहे. परंतु इथल्या लोकांनी आता जे काही सांगितलं, त्यांच्या मित्रांनी सांगितलं, त्यांच्या आप्तांनी सांगितलं, नंतर त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं, त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं, किंवा आता ते ज्या ज्या शाळेवर राहिले त्या शाळेवरच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं, त्यावरून एक लक्षात येते की मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे त्यांच्या आनंदाच्या डोही आनंद तरंग, तर ते खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे त्यांनी सार्थ करून ठेवलेलं आहे. असा खोल असा आनंद माणसाच्या मनात असल्याशिवाय माणूस लढत नाही, माणूस संघर्ष करत नाही, माणूस उभा राहत नाही, माणूस ठामपणानं काम करत नाही, आणि कोणत्याही संकटावर मात करण्याची ऊर्जा माणसाला त्याच्या अंतर्मनातल्या आनंदातूनच मिळते. त्यांचं नावही त्यांच्या आईवडिलांनी जे ठेवलं ते अगदी त्यांनी सार्थ करून दाखवलं. म्हणजे शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे, परंतु त्यांनी नावात काय आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की हा जो प्रसंग असतो, हा प्रसंग एकीकडे माणसाच्या आनंदाचाही असतो. खरं म्हणजे मी असं म्हणेन की त्यांनी अखंड सेवा केली, आणि आता ते नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. हे भाग्य आमच्या वाटेला येईल की नाही याची धास्ती आम्हाला नेहमी असते. म्हणजे एवढ्या अशा वातावरणात आम्ही काम करतो, त्या वातावरणात, आणि हे वातावरण त्यातल्या त्यात बरं आहे. आज सोयी सुविधा आहे, 21व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या काळामध्ये ह्या टेक्नॉलॉजी नव्हत्या, त्या काळामध्ये इमारती नव्हत्या, धड पोरांना राहायला जागा नव्हती, आताही नाही आहे. आताही बऱ्याच वसतिगृहांमध्ये म्हणजे वसतिगृह नाही आहे, सॉरी बरेच शाळांमध्ये वसतिगृह नाही आहेत. आता ते यावर्षी आपण जवळपास महाराष्ट्रातल्या सर्वच शाळांमध्ये वसतिगृहाच्या अनुषंगानं बऱ्यापैकी फंड बजेट तरतूद करण्यात आलेली आहे, त्याचे आराखडे मांडण्यात आलेले आहेत, आणि इथून पुढे आणखी सुविधा होतील. त्या सुविधेच्या अनुषंगाने जर विचार केला तर आम्ही तशी सुविधाजनक परिस्थितीमध्ये आहोत. परंतु त्याच वेळेस मनुष्यबळाचा विचार केला तर आम्ही थोडेसे त्रासामध्ये आहोत. म्हणजे मनुष्यबळ ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये आम्हाला आज लाभत नाहीये. खरं म्हणजे आम्हाला वाटते की आज नोकरी सोडायची का उद्या नोकरी सोडायची, या याच्यामध्ये असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे कोळेकर सरांनी आपली अखंड सेवा, आणि तेही म्हणजे सर्वांनी म्हटलं की त्यांची दृष्टी गेली, मी म्हणेन त्यांची दृष्टी गेली नाही, त्यांची दृष्टी विकसित झाली. कारण माणसाचं जेव्हा एखादं अंग जातं तेव्हा त्याला निसर्ग दुसरी शक्ती देते.
आणि ते ठामपणाला उभं राहण्याची त्यांची अंतर्मनाची जी शक्ती होती, तर त्यांनी त्या दृष्टिकोनातून जी सेवा आहे ती सेवा आपली पूर्ण केली, अगदी जिद्दीनं पूर्ण केली, ठामपणाला पूर्ण केली. आणि म्हणून मी म्हणेन की त्यांच्या अंतर्दृष्टीचा विकास झाला. हा, हे मी मान्य करेन की त्यांचे डोळे गेले, परंतु आमच्या म्हणजे साहेब प्रकल्प अधिकारी संतापे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अनेक डोळे मिळवले. म्हणजे इथं डोळे साहेबही आहेत, म्हणजे त्याच्यावर त्यांनी सांगितलं. आणि ते खऱ्या अर्थानं म्हणजे आमच्या किमान वित्त विभागाचे तरी ते डोळे आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोळस पद्धतीनं त्यांचं जे काही निवृत्ती वेतनाचं जे काही प्रकरण आहे ते आम्हाला कमी वेळामध्ये करता आलं. इतरही लोकांनी, कारण ही साखळी असते, म्हणजे ज्या ठिकाणी माणूस काम करतो त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या प्रमुखांनी, तिथल्या आहार आणि संवितरण अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या वेतन काढणाऱ्या लोकांनी जर वेळेत काम सुरू केलं, म्हणजे कोणत्याही निवृत्तीच्या 6 महिन्याआधी जर त्याच्यावर कारवाई सुरू केली, तर मी तुम्हाला सांगतो की 3 महिन्यातच आणि 3 महिन्याच्या पूर्वी, साधारणतः म्हणजे निवृत्तीच्या 3 महिन्यापूर्वीच कोणाचंही प्रकरण आम्हाला निकालात काढता येते. किमान 6 महिने. तसं शासनाचा नियम आहे की 1 वर्षापूर्वीपासूनच त्याच्या मागे लागलं पाहिजे, पण किमान 6 महिन्यापासून जरी आपण मागे लागलो तर ते होते. पण तरंगे सरांसारखे, रोकडे सरांसारखे, अनारसे सरांसारखे, अजून तिकडे आमच्या कोंढारे सरांसारखे कार्यतत्पर जे मुख्याध्यापक आहेत, हे मुख्याध्यापक असल्यामुळं, तरंगे सरांसारखे मार्गदर्शक असल्यामुळं, डोळे सरांसारखे सहकारी असल्यामुळं, म्हणजे वित्त विभागाच्या अनुषंगानं, तर ते आम्हाला कमी वेळेमध्ये करता आलं. इथून पुढे मी अपेक्षा करेन की निवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं निवृत्ती वेतन हे त्याच्या निवृत्तीच्या आधी किमान 1 महिना 2 महिने आधी तरी ते म्हणजे आम्हाला त्याचं मंजूर करता आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून निवृत्ती झाल्याच्या दुसऱ्या दिवसपासून त्यांना त्यांचं वेतन, त्यांचं पेन्शन घेता येईल. आणि या अनुषंगानं म्हणजे माझी जी वृत्ती आहे ती त्याच पद्धतीची आहे. आणि मलाही असं वाटतं की त्या तत्परतेनं सर्वांनीच काम करावं. आणि हा आदर्श जो आहे म्हणजे आनंदाच्या डोळी आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. जेव्हा माणूस आनंदी असतो, आतून आनंदानं काम करतो, तेव्हा त्याचं भिन्न म्हणजे आनंद त्याच्यापासून भिन्न राहत नाही. त्याच्या डोहात, त्याच्या अंतरंगात आनंद असतो आणि तोच आनंद तो जगालाही देतो. हा आनंद देण्याचा जो काही आदर्श आनंद कोळेकर सरांनी आपल्या समोर ठेवलेला आहे, त्याचा आपण वसा घेऊया आणि संकल्प करूया. त्यांच्या सेवापूर्तीच्या या सोहळ्याच्या निमित्तानं वेळ फार झालेला आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. सगळे लोक ताटकळत आहेत आणि बऱ्याच लोकांना अजून त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांचा सपत्निक सत्कार करायचा आहे. तेव्हा मी इथंच माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय संविधान, जय महाराज. सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी शेवटच्या आभार प्रदर्शनाने संपणार आहे. तत्पूर्वी मी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी जेवण करून जायचं आहे. रात्रभर प्रवास करून काही जण आलेले आहेत, परंतु तरी सुद्धा तुम्ही गडबडीनं असं न जाता प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन जेवण करून सगळ्यांनी जायचं आहे. तरच तुमचं जे सत्काराला आल्याचं आम्हाला निमंत्रण मिळाल्यानंतर जे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं स्वास्थ्य आम्हाला लाभणार आहे, म्हणजे कोळेकर सरांना लाभणार आहे. हीच खरी तुमची या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार समारंभ आहे. आणि बाप्पांचं म्हणजे कोळेकर सरांचं कार्यक्रम आभार प्रदर्शनाने संपणार आहे. आता इथं आलेल्या सगळ्या माणसाकडून आम्ही एक छोटा कार्यक्रम घेण्याचा विचार आताच या ठिकाणी आयोजकांनी केलेला आहे. आतापर्यंत कोळेकर सर आमच्या सानिध्यात होते, म्हणजे आमचे सहकारी होते, आमच्या बरोबर होते. त्यामुळं आम्ही त्यांना कुठं लागेल तिथं डोळ्याने आम्ही दिसल्यानंतर लगेच धावून जात होतो, मदत करत होतो. परंतु आज इतके दिवस त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा 20% 10% तरी आमचा सहभाग होता. आज आपण माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबातल्या आतापर्यंत साथ दिलेलेच आहेत, तर त्यांचा मुलगा माननीय श्री ओंकार आनंदा कोळेकर आणि त्यांची कन्या आलिशा आनंदा कोळेकर आणि कन्या म्हटल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांचे जावई बापू, म्हणजे त्या आपल्या कन्याला सोडायचं, कधी सोडायचं कधी नाही सोडायचं हे सगळं त्यांचे जावई बापू अनिकेत दादा यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो.
आणि माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की